नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे, श्री यात्रे ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तसेच आज आपण नवीन वर्षानुसार प्रत्येक राशीला काय उपाय आहे तो आपण राशी गणित बघणार आहोत. तर तो काय आहे तो कान देऊन तुम्ही ऐका. पहिले व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी प्रथम गणरायास वंदन करून, तसेच दत्त महाराजांना नमन करून, नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून प्रथम बघूया दैनिक पंचांग. दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, विक्रम संवत 2081-82. तसेच उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास, शुक्ल पक्ष असून त्रयोदशी गुरुवार, इंग्रजी दिनांक 1/1/2026 असून आज चंद्राचं रोहिणी नक्षत्र आहे. तसेच आज शुभ योग असून दिवाकरण कौलव तर रात्रोकरण तैतील हे आहे. आज चंद्र हा वृषभ राशीत असून आज दिनविशेष म्हणाल तर प्रदोष हा आहे. तर आज नवीन वर्ष, ख्रिश्चन नवीन वर्ष आज सुरू होत आहे. तर न्यू एनर्जी आणि न्यू कर्मा. तर ते कसं, तर आपण सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशी काय म्हणते, तर नववर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने पण संयमाने सुरुवात करा. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर नवीन संकल्प उद्दिष्ट ठरवण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नवीन सुरुवात योजना यात आज दिशा ठरवण्यासारखा दिवस आहे. आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल करण्याची सुरुवात आज तुम्ही करू शकतात. प्रेम जीवनाचा विचार केला तर नात्यांमध्ये नवीन ऊर्जा व उत्साह तयार करण्यासाठी आज काही बदल तुम्ही त्यामध्ये घडवू शकता. मित्रांच्या संदर्भात विचार केला तर आज आनंदी अशा भेटीगाठी तुम्ही घडवू शकतात. त्याचबरोबर मानसिक स्थिती आज तुमची एकदम उत्साहित आणि प्रेरित अशी असणार आहे. आरोग्य तुमचं एकूण प्रकृती छान आणि अशी उत्तम अशी असणार आहे. आजसाठी तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की आज घेतलेला निर्णय तुम्हाला वर्षभर परिणाम देऊ शकतो. तो उत्तम असा सत्सद बुद्धीने निर्णय तुम्ही अवश्य घ्या. आज जसं मी तुम्हाला म्हणलं की प्रत्येकाला उपाय आज मी राशी बरोबर सांगणार आहे. तर मेष राशीसाठी आजचा उपाय आहे, हनुमानजींना आज तुम्ही लाल फुलं अर्पण करा. आज न्यू इयर रिझॉल्युशन मध्ये फ्रेश स्टार्ट विथ करेज या गोष्टीचा तुम्ही वापर करा. 2026 मध्ये तुम्ही कसं जाल, तर लिडरशिप अँड कॉन्फिडन्स या दोन गोष्टी बरोबर घ्या आणि 2026 नीट व्यतीत करा, आनंदाने व्यतीत करा. वृषभ राशीचा विचार केला तर स्थिर पायावर उभं राहण्याचा हा पहिला दिवस आहे. नोकरी आणि करिअरचा विचार केला तर कामात सातत्य ठेवल्यास तुम्हाला यश हे हमखास मिळणार आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नवीन वर्षासाठी काही आर्थिक योजना तुम्ही या निश्चित आखा. आर्थिक बाबतीमध्ये काही मागच्या गेल्या वर्षामध्ये तुम्हाला थोडीशी कमतरता आहे, ती ह्या वर्षात भरून काढण्यासाठी तुम्ही सुरुवात निश्चित करा. आर्थिक स्थितीसाठी स्थैर्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे. प्रेम जीवनामध्ये विचार केला तर नात्यामध्ये विश्वास वाढेल असं काही ना काहीतरी कृतीची सुरुवात तुम्ही आजपासून तुम्ही सुरुवात करा. मैत्रीच्या संदर्भात विचार केला तर मित्रांची आज तुम्हाला साथ लाभणार आहे आणि ती सुद्धा कुटुंबाप्रमाणे साथ लाभणार आहे. मानसिक स्थिती तुमची शांत आणि समाधानी असणार आहे. आरोग्य तुमचं थोडं ठीक असणार आहे. आजसाठी तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की आजची शिस्त तुम्हाला वर्षभर उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आज तो तुम्ही शिस्तीचा पाढा तयार करणार आहात, तो तुम्ही वर्षभर जर फॉलो केला तर तुमचं आयुष्य हे जे येणारं वर्ष आहे ते उत्तम असं जाणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की आज तुम्ही तुळशीला पाणी घाला किंवा तुळशीला पाणी वाहा. न्यू इयर साठी तुम्हाला एकच आहे की स्टॅबिलिटी ब्रिंग सक्सेस. तर या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमचं आजचं येणारं वर्ष तुम्ही हे करा. तुम्हाला 2026 मध्ये बेस्ट काय आहे तर फायनान्शियल सिक्युरिटी. तर त्या गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्या. मिथुन राशीचा विचार केला तर नववर्ष शब्दांनीच दिशा बदलणार आहे. तर ते कसं, तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मार्केटिंग मीडियासाठी उत्तम वेळ आहे, त्याचा तुम्ही निश्चित फायदा करून घ्या. आर्थिक स्थितीमध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग आज तुम्हाला मिळणार आहे. प्रेम संबंधांमध्ये किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर संवादामुळे तुमच्यामध्ये जवळीक निर्माण होणार आहे. मित्रांच्या संदर्भात विचार केला तर काही नवीन ओळखी, काही नवीन मित्र तुम्हाला निश्चित लाभणार आहे ह्या वर्षी. मानसिक स्थितीचा तुम्ही विचार केला तर तुम्ही एक ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणून या वर्षी तुम्ही असणार आहात. आरोग्यावर विचार केला तर थोडं झोपेवर तुम्ही यावर्षी लक्ष द्या, थोडी झोप जास्त घ्या, कारण कधी कधी झोप कमी झाल्यामुळे सुद्धा मानसिक गुंते तयार होतात. सल्ला जर तुम्हाला द्यायचा झाला तर स्पष्ट बोला, पण विचारपूर्वक बोला, बाष्कळ बडबड करू नका. तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की हिरव्या वस्तू दान करा. त्याचबरोबर नवीन वर्षासाठी तुम्ही म्हणाल तर कम्युनिकेशन ओपन्स डोर. आणि नवीन वर्षाचा 2026 साठी तुम्हाला नेटवर्किंग अँड लर्निंग या दोन गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या, त्या तुम्हाला जास्त फायदा देऊन जातील. तर कर्क राशीचा जर विचार केला तर 9 वर्ष हे भावना सावरून सुरू करण्याचा वर्ष आहे. तर नोकरी आणि व्यवसायाचा विचार केला तर भावनिक निर्णय टाळा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घरगुती कामातून तुम्हाला लाभ होऊ शकतो.
आर्थिक स्थितीचा विचार केला तर खर्चावर तुम्ही थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रेमजीवन किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर तुम्हाला त्यातनं थोडासा भावनिक आधार मिळू शकतो. मित्रांमधला विचार केला तर विश्वासू लोक तुमच्या जवळ येतील. जे आजूबाजूचे लोक असतात की जे फक्त काही कामापुरते मित्र म्हणून तुमच्या जवळ येतील, ते तुमच्यापासून यावर्षी थोडेसे लांब जातील किंवा आज तुम्हाला तसा अनुभव पण येईल. त्याचबरोबर मानसिक तुमची संवेदनशीलता आहे, पण ती थोडी थोडी तुमच्या स्थिर नक्की होणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पोटाशी संबंधित तुम्हाला थोड्याशा तक्रारी तुम्हाला आज जाणवतील. सल्ला जर तुम्हाला द्यायचा असेल तर स्वतःला तुम्ही थोडासा वेळ द्या. कारण जर तुम्ही स्वतःला वेळ दिला तर तुम्ही एका सुंदर व्यक्तिमत्वाला भेटाल. तर आज तुम्ही स्वतःला निश्चित वेळ द्या. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की दूध किंवा तांदूळ आज तुम्ही दान करा. ही तुमच्यासाठी आजच्या दिवसाची रेमेडी असणार आहे. तर नवीन वर्षासाठी काय असेल तर हील अँड ग्रो. जसं मी तुम्हाला सांगितलं स्वतःसाठी वेळ द्या, तर हील अँड ग्रो या दृष्टिकोनातून तुम्ही नवीन वर्षाचा सुरुवात करा. तर इमोशनल स्ट्रेंथ ही तुमची 2026ची एक वन लाईनर असेल की तुम्ही तुमची इमोशनल स्ट्रेंथ तयार करा. सिंह राशीचा विचार केला तर 9 वर्षात तुम्ही स्पॉटलाईटमध्ये असाल. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमच्या नेतृत्वाची नवीन दिशा तुमची सुरुवात होणार आहे. व्यवसायामध्ये तुमचे नाव आणि ओळख निर्माण होणार आहे. आर्थिक स्थिती तुमचं उत्पन्न एक प्रकारे स्थिर होणार आहे. प्रेम जीवनामध्ये तुमचं आकर्षण निश्चित वाढणार आहे. मित्रांमध्ये विचार कराल तर तुमच्या मताला काहीतरी किंमत किंवा तुमचं मत हे महत्वाचं असणार आहे. मानसिक स्थितीमध्ये तुमचा आत्मविश्वास हा निश्चित उंचावणार किंवा दुणावणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला थकवा हा थोडासा जाणवू शकतो. मात्र थोडा आराम, थोडं मेडिटेशन, थोडा व्यायाम चालू केला तर ह्या गोष्टीवर पण तुम्ही निश्चित मात करू शकाल. पण तुम्हाला सल्ला ऐकत असेल, थोडी नम्रता ठेवा. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढतात त्यावेळेस माणूस थोडासा ॲरोगंट होतो, थोडा इगोइस्टिक होतो. तर थोडी नम्रता जर ठेवली तर या गोष्टीचा तुम्हाला लाभ देखील घेता येऊ शकतो. तुम्हाला रेमेडी ऐकत असेल तो म्हणजे सूर्याला तुम्ही रोज अर्घ्य द्या. एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्या. सूर्याकडे सकाळी उठून तोंड करून ते तेवढं लोटाभर पाणी अर्घ्य म्हणून सूर्याला तेवढं पाणी वाहा. न्यू इयर फ्लो तुमच्या ठिकाणी असेल लीड विथ हर्ट. न्यू इयर मध्ये 2026 मध्ये रेकग्निशन अँड रिस्पेक्टवर तुम्ही जास्त भर द्या. कारण तुम्ही लोक हवेत लवकर जातात, तर लोकांचा आदर तुम्ही निश्चित करा. कन्या राशीचा जर विचार केला तर 9 वर्ष शिस्तीने सुरू करा. नोकरी आणि करिअरचा विचार केला तर नियोजन आणि मेहनत हे तुम्हाला फळ देणार असणार आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्ही कागदपत्र नीट ठेवा. कारण कुठल्याही मिसप्लेसमेंट सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात नुकसानदायक ठरू शकतं. आर्थिक स्थितीमध्ये तुमची हळूहळू सुधारणा होऊ शकते. प्रेम जीवनामध्ये साधेपणा तुमचा टिकणार आहे. तो तुमचा साधेपणाचा स्वभाव आहे तो टिकणार आहे. मैत्रीचा विचार केला तर तुम्हाला तुमची जी मदतीची भूमिका आहे ती तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला मित्रांकडनं देखील थोडा लाभ होऊ शकतो. मानसिक स्थितीचा विचार केला तर तुम्ही विचारशील जी तुमची वृत्ती आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थोडं पचन तंत्रावर लक्ष द्या. बाहेरचं जास्त खाऊ पिऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला सल्ला एकच असणार आहे की स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. आणि तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की गणपतीला दुर्वा अर्पण करा. त्याचबरोबर डिसिप्लिन फर्स्ट हे 2026 साठी तुम्हाला एक उक्ती असणार आहे. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट 2026 मध्ये तुम्ही हे निश्चित करा. तुळ राशीचा जर विचार केला तर आज समतोल राखणं फार गरजेचं असणार आहे तुमच्यासाठी. त्याचबरोबर नोकरी आणि करिअर मध्ये टीमवर्क मध्ये काम करणं हे गरजेचं आहे आणि तेच तुमच्यासाठी महत्वाचं देखील आहे. व्यवसायामध्ये भागीदारी जर करणार असाल तर त्यामध्ये तुमची स्पष्टता असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये तुमचा थोडासा खर्च आज वाढू शकतो, त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. प्रेमजीवनामध्ये संवादाने नातं सावरू शकतं. त्याचबरोबर मैत्रीमध्ये जुन्या काही ओळखी असतील त्या तुमच्या आज उपयोगी पडू शकता. मानसिक स्थितीमध्ये तुमच्या आज थोडी संभ्रमावस्था होऊ शकते, तर तिच्यावर थोडं तुम्ही नियंत्रण मिळवा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानसिक ताणतणाव थोडेसे वाढू शकता. त्यावरही थोडं नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान धारणा योगा याचा थोडासा तुम्ही आधार घेऊ शकता. तुमच्यासाठी सल्ला एकच असेल की निर्णय लांबवू नका. जे निर्णय असतील ते पटापट घ्या आणि पुढे चला. तुमच्यासाठी रेमेडी एकच असेल की भगवतीला देवीला गुलाबाची फुलं थोडी अर्पण आज करा निश्चित. न्यू इयर फ्लो एकच असेल की बॅलन्स मॅटर्स. हार्मोनस रिलेशन हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. जर वृश्चिक राशीचा विचार केला तर आज शांत राहिला तरच फायदा होऊ शकतो. नोकरी आणि करिअरचा विचार केला तर पडद्यामागचं काम आज पुढे येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आहेत त्या गुप्त ठेवा, त्या एक्झिक्यूट करा आणि नंतर त्याबद्दल चर्चा करा. त्याचबरोबर आर्थिक स्थिती आज तुम्हाला अचानक काहीतरी मोठा खर्च उद्भवू शकतो. प्रेमजीवनामध्ये आज थोड्या भावना तीव्र होऊ शकतात, तर त्यावरही थोडंसं काम करा. मित्रांमध्ये विश्वासू व्यक्ती आज तुम्हाला नक्की साथ देणार आहे. मानसिक स्थिती तुमची थोडीशी आज गंभीर होणार आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुमचा रक्तदाब देखील वाढू शकतो. सल्ला तुमच्यासाठी एकच असणार आहे की थोडा संयम ठेवा. तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे आजच्या दिवसासाठी की लाल मसूर दान करा. नवीन वर्षासाठी जर तुमचा विचार केला तर सायलेंट स्ट्रेंथ, शांत बसा, हीच तुमची आज ताकद असणार आहे. आणि 2026 साठी ट्रान्सफॉर्मेशन हे जे वर्ष आहे तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशनचं आहे, त्याकडे लक्ष द्या. धनुराशीचा विचार केला तर आज दिशा सापडेल, पण वेग सांभाळा. नोकरी आणि करिअरचा विचार केला तर नवीन कल्पना तुम्हाला सुचणार आहेत. व्यवसायाचा विचार केला तर विस्ताराचा विचार तुम्ही नक्की करू शकता. आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला लाभाचे काही संकेत प्राप्त होऊ शकतात. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला स्पष्टता निश्चित आवश्यक आहे. मैत्रीमध्ये तुम्हाला आनंदी सहवास लाभणार आहे. त्याचबरोबर मानसिक स्थिती तुमची थोडी उत्साही आणि आनंदी अशी असणार आहे. आरोग्य तुमचे चांगले असणार आहे. सल्ला तुमच्यासाठी एकच असणार आहे की ग्राउंडेड राहा. त्याचबरोबर तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की पिवळी वस्तू तुम्ही दान करा. न्यू इयर एकच असणार आहे फ्लो तुमच्यासाठी की गायडेड ग्रोथ, कोणाचं तरी गायडन्स घ्या आणि ग्रोथ तुमची निश्चित करा. 2026 साठी एक्सपान्शनवर तुम्ही जास्त काम करा, ते तुम्हाला जास्त मदत करणार आहे. मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीची खरी किंमत तुम्हाला कळणार आहे. नोकरी आणि करिअरचा विचार केला तर जबाबदाऱ्या तुमच्या निश्चित वाढणार आहेत. व्यवसाय दृष्टिकोनातून विचार केला तर दीर्घकालीन योजना आखा, त्या तुम्हाला परिपूर्ण असा फायदा देणार आहे. आर्थिक स्थिती तुमची स्थिर होणार आहे. प्रेम जीवनामध्ये थोडं अंतर तुम्हाला जाणवणार आहे. मैत्रीमध्ये कमी पण खरी असे मित्र तुमच्या आजूबाजूला राहणार आहे. जे काय बाकीचे तुमच्या कामापुरते आलेली ती मैत्री तुमची, जे मित्र मैत्रीण आहे ते ऑटोमॅटिक या वर्षी तुमचे किंवा आजच्या दिवशी तुमच्या बाजूने सरकणार आहेत. मानसिक स्थिती तुमची थोडीशी गंभीर असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुडघेदुखीचा विचार तुम्हाला गुडघेदुखी थोडासा तुम्हाला त्रास आज उद्भवू शकतो. तुमच्यासाठी सल्ला एकच असेल की स्वतःला थोडासा वेळ द्या. शनिवार तुमच्यासाठी उपाय जर म्हणाल तर शनिवारी तेलाचा दिवा लावा, हा तुमच्यासाठी उपाय असेल. डिसिप्लिन रिवॉर्ड्स हा तुम्ही वर्षभरासाठी तुम्हाला एक उक्ती असणार आहे. करिअर पीक हे 2026 साठी तुम्हाला 100% असणार आहे. 2026 तुम्हाला तुमच्या करिअरच्या एका पीकवर नेऊन ठेवणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज वेगळ्या विचारांची दखल घेतली जाईल. नोकरी करिअरमध्ये विचार केला तर नवीन कल्पना स्वीकारल्या जातील. व्यवसायामध्ये विचार केला तर टेक्नॉलॉजी संदर्भात तुम्हाला काहीतरी लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थितीचा विचार केला तर नवीन मार्ग खुले होऊ शकतात. प्रेम जीवनाचा विचार केला तर मैत्रीतून काहीतरी जवळीक निर्माण होऊ शकते, तर त्याकडेही थोडंसं लक्ष द्या. निश्चित मैत्रीमधले काही मित्रांमधले काही ग्रुप ऍक्टिव्हिटी होऊ शकतात, कुठे ट्रिप प्लॅन होऊ शकतात, कुठे काही तुमच्याकडनं नवीन नवीन काही बिझनेस आयडियाज पण होऊ शकतात. मानसिक स्थिती तुमची सर्जनशील असणार आहे. आरोग्य तुमचं ठीक असणार आहे. तुमच्यासाठी सल्ला एकच असणार आहे की स्वतःला व्यक्त करा, आतल्या आत काही गोष्टी ठेवू नका. तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा. त्याचबरोबर न्यू इयर फ्लो एकच असणार आहे, इनोव्हेट बोल्डली. तुमच्यासाठी ओरिजिनल आयडियाज हे 2026 साठी काम हे असणार आहे, उक्ती असणार आहे की ओरिजिनल ज्या तुमच्या आयडियाज आहेत त्यावरच तुम्ही काम करा, तेच तुम्हाला फायदेशीर असणार आहे. मीन राशीचा विचार केला तर आज श्रद्धा आणि संयम हातात हात घालून चालणार आहेत. नोकरी व्यवसायासाठी सर्जनशील कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. व्यवसायामध्ये कला क्षेत्रात तुम्हाला लाभ होऊ शकतो, तर कला क्षेत्राकडे जे काम करतात त्यांनी जास्त मेहनत घ्या. आर्थिक स्थितीमध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. अवास्तव खर्च निश्चित टाळा. प्रेम जीवनामध्ये भावनिक आधार तुम्हाला मिळू शकतो. मैत्रीमध्ये समजून घेणारे लोक तुम्हाला जवळ घ्या. जे नाही समजून घेत त्यांना थोडं लांब ठेवा. मानसिक स्थितीचा विचार केला तर आज थोडी शांत अशी मानसिक स्थिती राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला थोडी झोपेची गरज आहे, आवश्यकता आहे. तेवढी झोप तुम्ही निश्चित घ्या. सल्ला तुम्हाला जर द्यायचा ठरला तर वास्तवाशी जोडलेले राहा. वास्तव गोष्टींच्या बाबतीत विचार करू नका. तुमच्यासाठी उपाय एकच असणार आहे की शिवलिंगावर पाणी अर्पण करा आजच्या दिवशी. तुमच्यासाठी फेथ लीड्स हा पूर्ण वर्षासाठी एक उक्ती असणार आहे. त्याचबरोबर स्पिरिच्युअल ग्रोथ ही तुमची 2026 मध्ये निश्चित होणार आहे. तर 2026 मध्ये तुम्हाला काय मिळू शकतं, काय आजच्या दिवशी घडू शकतं आणि 2026 मध्ये काय पोटेन्शियल आहे तुमच्या राशीला, हे आपण 12ही राशींचं बघितलं. तर त्याचबरोबर आपण आता शुभ मुहूर्तांकडे वळूया. तर शुभ मुहूर्त आहे, पहिला मुहूर्त आहे शुभ, तो आहे 7:10 ते 8:30. चरम मुहूर्त आहे 11:10 ते 12:31. लाभ मुहूर्त आहे 12:31 ते 13:51. अमृत मुहूर्त आहे 13:51 ते 15:11. शुभ मुहूर्त आहे 16:31 ते 17:52. राहू काळ दुपारी 1:30 ते 3. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. शुभ अंक आहे 4, 5 आणि 8. शुभ रंग आहे पांढरा, नारंगी आणि पिवळा.
शुभरत्न आहे ओपल, डायमंड आणि स्फटिक. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलंही रत्न धारण करू नका. आज जन्माला आलेलं बाळ हे दिसायला सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्व, कष्टाळू आणि स्वकष्टाने कमावणारं असणार आहे. त्याचबरोबर ते उत्तम ज्ञानी असं असणार आहे. तर हे झालं आपलं आजचं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य. त्याबरोबर मी प्रत्येक राशीला आज उपाय देखील त्याचबरोबर दिलेला आहे. तर ह्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, जसे की विवाह होत नाही, संतती होत नाही, किंवा विवाहात वैवाहिक काही अडचणी आहेत, संतती संदर्भात काही अडचणी आहेत, किंवा वास्तू संदर्भात देखील काही नवीन वास्तू होत नाही, वास्तू घेतली पण त्यामध्ये काही दिशांच्या काही अडचणी आहेत, किंवा ती वास्तू घेतल्यापासून काही जीवनमान किंवा काही अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्याचबरोबर न्यूमरोलॉजिकल काही गायडन्स हवा आहे, मोबाईल नंबर किंवा व्हेकल नंबर, इतर कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला नामाक्षर बदलायचे आहेत. तर अशा अनेक काही अडचणींचे काही विषय असतील, त्यामध्ये तुम्हाला आमचं काही मार्गदर्शन हवं असेल, तर आमचा काही खाली नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहे, त्या नंबरवर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. तुम्हाला आम्ही सशुल्क निश्चित मार्गदर्शन करू, तुम्हाला त्या समस्येतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. हे जे YouTube चॅनल ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ज्या काही इतरही विषयांवर माहिती हवी असेल तर त्या संदर्भात कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.